पण असं झालंय का कधी की एखादा कंदील बनवला आणि तो खूप जास्त आवडला आणि तो वाटतं की देऊ हा, नये? मग मी ठेवते घरीसाठी. असं बऱ्याचदा झालंय की मी बनवल्या कंदील आणि शेवटपर्यंत ठेवलाय, पण मग असं कस्टमर बोलतात की एक तरी द्या हो, एक तरी द्या हो, एक तरी द्या. लास्ट टाइम तर मला लक्ष्मीपूजनाला 4-5 जण येऊन विचारून गेले की कंदील बाकी आहे का म्हणून. तर त्यामुळे एखाद दुसरा तर पेंडिंग असतो. नाही नाही नाही, तसं नाही बोलत आहे. आता आमचा एक मित्र काय बोलत होता माहितीये का, हा. शौक असा ठेवा की तुमच्या खिशाला परवडला पाहिजे. हा, तर कलेचं पण तसंच आहे, बरोबर. तर आपण अशी कला बनवतो, इतका जीव ओततो आणि त्याच्यानंतर एखादा व्यक्ती येतो आणि त्याचा भाव लावतो आणि ती विकत घेऊन जातो. पण ती कायम आपल्याला वाटत राहतं की ती कला आपल्या बरोबर असली पाहिजे. ते तर आहे, ते तर होतं, पण म्हणजे लिओनार्डो दा विंचीने ते पेंटिंग बनवलेलं, त्याला कायम वाटत होत असेल की हे माझ्याकडे असावं, पण आता त्याचं तर ना मालकीचं नाही, कुठल्या तरी म्युझियम मध्ये असेल ते. तर मग ते होत असेल की हे हा कंदील माझ्याकडे असावा, तो कंदील माझ्याकडे असावा. खूप खूप कंदील होतात की आपण आता प्रत्येक कंदील कसं आपण कॉम्बिनेशन स्वतःच्या मर्जीने बनवतो, त्यामुळे प्रत्येक कंदील हा आपल्या आवडीचाच असतो. म्हणजे एक कंदील बनवला आणि दुसरा कंदील बनवला, मग असं होतं की नाही ह्यापेक्षा हा जास्त छान असेल, मग हा ठेवते, मग तो आवडला तर मग तो. पण प्रत्येक कंदील तेवढ्याच ह्याने बनवते, त्यामुळे आवडताना सगळेच आवडतं. तसं पण होतं.